नमस्कार मंडळी. आपल्या बायकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे किचनची सफाई आणि किचनमध्ये सारख्या पाली, झुरळं, मुंग्या होत राहतात आणि हा भाग जो असतो किचनचा खिडकीचा, तर तो फारच जास्त तेलकट होतो कारण आपलं गॅस शेगडी तिथं असते. तर हे असे चिवट डाग बसलेले असतात, तेलकट झालेला असतो हा भाग. तर आपण महागडे कोलीन वगैरे मिळतात, केमिकलचे कोलीन वगैरे असतात ते. तर ते महागडे केमिकल वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी एक सोल्युशन बनवणार आहे आज. आमच्याकडं क्षारयुक्त पाणी येतं, त्याच्यामुळं हे पांढरे डाग पडतात. असे कितीही साफसफाई केली तरी पांढरे डाग पडतात. म्हणूनच एक सोल्युशन घेऊन आलेले आहे मी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. 100% ही ट्रिक काम करते. तर आता ही डाग कसे घालवायचे त्याच्यासाठी एक आपण सोल्युशन बनवूया सगळ्यात अगोदर. तर बघू शकता, तुम्हाला खोटं वाटेल तर हे बघा आता किती तेलकट झाले सगळं. आणि मला सुट्टी नव्हती 1 महिनाभर, म्हणून त्याच्यामुळं मला तर डीप क्लिनिंग करता नाही आली. फक्त किचन कट्टाच मी साफ करायचे. तर बघू शकता हा पूर्ण परिसर कसा झाला आहे. हा लायटर कसा झाला आहे, मेन म्हणजे लायटरला तर आपण पाणी लावू शकत नाही. तर चला सोल्युशन बनवूया. या सोल्युशन बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीचं व्हिनेगर घेऊ शकता. आता माझ्याकडं जे आहे हे व्हिनेगर ते एक्सपायर झालेलं आहे, मी वापरत नाही. त्याच्यामुळे मी क्लिनिंगला घेत आहे. तुमच्याकडे चांगलं असेल तुम्ही घेतलं तरी चालेल. आणि तुम्हाला माझं ट्रायपॉड तिथं दिसत असेल, तर ट्रायपॉड तुटलेला आहे त्यामुळे व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही आहे. तर आता समजून घ्या. तर व्हिनेगर घेतलेलं आहे मी अर्धा ग्लास, आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. व्हिनेगर कधीही स्टीलवरती वगैरे डायरेक्ट नाही टाकायचं, कारण डायरेक्ट स्टीलवरती व्हिनेगर वापरलं तर मग स्टील काळं पडतं. तर बघू शकता मी अर्धा ग्लास व्हिनेगर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी घालायचं. आणि आपला जो निरमा असतो, म्हणजे डिटर्जंट पावडर कुठलीही कंपनीची तुम्ही घेऊ शकता. मी आता पतंजलीची घेतलेली आहे इथं. तुम्हाला ज्या ब्रँडची घ्यायची आहे तुम्ही घेऊ शकता. आणि 1 चमचा ही पावडर घालायची. ही पावडर घालायची नसेल तर तुम्ही शॅम्पू घातला तरी चालेल, खूप छान सुगंध येईल. तर मला शॅम्पू माझ्याकडं नव्हता घरात. माझ्याकडं जो शॅम्पू होता त्याचा थोडासा गोड वास येतो, म्हणून मग मी नाही तो वापरला. तर मी डिटर्जंट पावडर वापरलेली आहे. तर माझा शॅम्पू घरात अवेलेबल नव्हता, बाळाचा होता, पण त्याचा जरा वास गोडच येतो. तर 2 चमचे आपण घातलेला आहे इथे खायचा सोडा. खायचा सोडा नसेल, इनो असेल, इनो घातला तरी चालेल. हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. आणि असं तुमच्याकडं स्क्रबर असेल किंवा तुम्ही कापडानं देखील असं लावू शकता. असं लायटरला लावायचं, पाणी यातलं पूर्ण काढून घ्यायचं बरं का, नाहीतर मग लायटर खराब होऊन जाईल. तर हे सोल्युशन आहे ते व्यवस्थित लायटरला लावायचं. जास्त घासायची गरज पडत नाही आणि पुसून घ्यायचं. जर का तुमच्याकडं स्कॉच ब्राईट नसेल तर दुसरा स्क्रब वापरला तरी चालेल. हा स्कॉच ब्राईट आहे तो माझं किचनसाठी मी ठेवलेला आहे साफसफाईसाठी, त्याच्यामुळं असतो माझ्याकडं. तर व्यवस्थित हे असं क्लीन करून घ्यायचं. लायटर पाणी जाऊ द्यायचं नाही अजिबात. लायटर या ह्या जे सोल्युशन केलं आहे ना, यानं एकदम स्वच्छ होतं, कारण हे सोल्युशन फक्त तेलकट डाग घालवण्यासाठी आपण केलं आहे. एकदम आरशासारखं किचन चमकायला लागतं आणि छान असं पुसून घ्यायचं. बघू शकता लायटरवरचे सगळे चिकट डाग गेलेले आहेत. तर अजून काय पाहिजे, बरोबर? तर केमिकल जास्त वापरण्यापेक्षा हे आपलं घरचं घरी सोल्युशन केलेलं का वाईट, असं मला वाटतं. तुम्ही ट्राय करा, मग कमेंट करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे सांगायला मला अजिबात विसरू नका, बरं का. तर हे आपलं लायटर एकदम स्वच्छ झालेलं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. मी साध्या कापडानं पुसलं आहे. तुम्ही डायरेक्ट असं हे सोल्युशन लावून सुकवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा ओलं कापड करून पुन्हा जर का पुसायचं असेल तरी देखील पुसू शकता. फक्त पाणी लायटरमध्ये जाऊन द्यायचं नाही, कारण लायटर खराब होतं मग अशाच्यानं. हे बघा झालेलं आहे स्वच्छ एकदम छान असं. आता या किचनचा जो वरचा भाग जो आहे हा खिडकीचा, तर याला हे सोल्युशन लावूया. बघू शकता लगेच डाग जायला सुरुवात होते. सोल्युशन लावायचं आणि 10 मिनिट असंच ठेवायचं. बघू शकता मी काही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे. तर बघू शकता छान असं घासून घेते मी. हे घासून म्हणजे जास्त जोर लावायचं नाही, फक्त हे पसरवत आहे सगळीकडे मी हे सोल्युशन व्यवस्थित. आणि तुम्हाला ओला कपडा करून जर का हे पुसून काढायचं असेल तर पुसून काढू शकता. पाण्याने धुवून काढायचं असेल तरी काढू शकता. मला पाण्याने धुवून काढणं खूप
खूप आवडतं आणि ते बरं पडतं मला वाटतं पुसून काढण्यापेक्षा, म्हणून मग मी पाण्यानेच धुवून काढते. एक 10 मिनिटं ठेवलेलं आहे हे असं आणि पूर्ण असं पाणी ओतून धुवून काढलेलं आहे. बघा घासण्याची आवश्यकता पडत नाही. एकदम चकचकीत होतं आहे, एकदम चकचकीत होतं. अजिबात कुठंही तेलकट चिवट डाग राहत नाही. एकदम छान असं चमकदार होतं. कुठलंही केमिकल वापरायची गरज नाही आणि असं क्लिनिंग, डीप क्लिनिंग जर का तुम्ही 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा केली तर झुरळं, मुंग्या, पाली अजिबात किचनमध्ये येणार नाही. कारण झुरळं, मुंग्या, पाली हे सगळं किचनमध्ये आपल्याला लागलेले चिकट डाग वगैरे खाण्यासाठी असतात किंवा जे अन्नपदार्थ चिकटलेले असतात किचनमध्ये ते खाण्यासाठीच येत असतात. तर थोडेसे डाग राहिलेत असं मला वाटलं, म्हणून थोडंसं मी स्क्रबर फिरवलं. तर व्यवस्थित तुम्ही असं क्लीन करून घ्यायचं. आता आपण हे क्लीन झालं आहे तर आता किचन कट्टा साफ करूया. बघू शकता किती तेलकट झालेला आहे पूर्ण हा भाग. तर सगळीकडे हे सोल्युशन मी पसरवून घेते आता. बघू शकता. तर मी असं हे सोल्युशन सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे छान असं. तर तुमच्याकडं स्प्रे बॉटल असेल ना, तर स्प्रे बॉटलमध्ये पण तुम्ही हे सोल्युशन वापरू शकता, स्प्रे करू शकता. माझ्याकडे स्प्रे बॉटल नाही म्हणून मग मी असं बाऊलमध्ये घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मी स्कॉच ब्राईटनं देखील लावलेलं आहे. तुम्ही म्हणाला पूर्ण टाईल्स साफ करायचे होते ना वरूनपर्यंत, तर नाही, संध्याकाळचे वाजलेले 3 म्हणून जिथपर्यंत हात पोचतोय तिथपर्यंत साफ करते. कारण मला व्हिडिओ बनवायचा होता. दिवसाचा खूप गोंधळ असतो लहान मुलांचा, त्यामुळं आता नाही मला व्हिडिओ बनवायला भेटत आहे. तर बघू शकता व्यवस्थित एकदम छान चकचकीत झालेलं आहे. स्वच्छ केलं. आता तुमच्याकडे छोट्या वाट्या असतील तर तुम्ही वाट्या देखील या बर्नरवरती ठेवू शकता. माझ्याकडे डब्बे होते म्हणून मग मी डब्बे ठेवले आणि कारण पाणी गेलं नाही पाहिजे अजिबात या बर्नरमध्ये. आणि हे सोल्युशन लावून ठेवते गॅसच्या शेगडीला देखील. बघू शकता डबे मोठे असल्या कारणाने पडत आहेत. वाट्या असतील छोट्या तुमच्याकडे तर तुम्ही ठेवू शकता. तर हे सोल्युशन व्यवस्थित लावून घ्यायचं. गॅसची शेगडी जी आहे त्याच्यावरती डायरेक्ट पाणी ओतायचं नाही, कारण पाणी ओतलं ना तर मग गॅसची शेगडी लवकर गंजण्याची शक्यता असते आणि खराब होते. तर त्यापेक्षा आपण हे सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं किंवा ओला कपडा करून जर का पुसून घ्यायचं असेल तर देखील पुसून घेऊ शकता. गॅसचे बटन एकदम स्वच्छ करून घ्यायचे, कारण गॅसचे बटन फार तेलकट चिकट होतात. तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित गॅसची शेगडी चकचकीत नव्यासारखी एकदम चमकायला लागली. बघू शकता व्हिनेगर खरंच खूप छान क्लिनिंगचं काम करतं. तर बघू शकता एकदम स्वच्छ झालेली आहे आपली गॅसची शेगडी. तर मी 2-3 वेळा पुसून घेतलेली आहे. बघू शकता आणि एकदा ओल्या कपड्याने, एकदा सुक्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि अशा रीतीने आपला गॅसची शेगडी पण एकदम नव्यासारखी झालेली आहे. मी झूम करून यासाठी दाखवते की तुम्हाला पण दिसावं की खरं स्वच्छ झालेली आहे. माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे की कॅमेरा स्टँड माझा खराब आहे, त्यामुळं जास्त ॲडजस्ट होत नाही तो, म्हणून मग असा मोबाईल हातामध्ये धरून मला क्लीन करावं म्हणजे शूट करावं लागतं. तर मी ऑर्डर करणार आहे आणि भरपूर लोकांचे कमेंट होते की तुझा आवाज पण व्यवस्थित येत नाही. तर मी माईक मागवला होता, तो माईक आला आहे पण तो खराब माईक आला आहे फ्लिपकार्टवरून, तर त्याला मला रिटर्न करायचं आहे. तर त्याचा मी व्लॉग नक्कीच बनवेन आणि शेअर करेन तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम झाला ते. तर अशा रीतीने आपला गॅस पण स्वच्छ झालेला आहे. आता आपला हा किचन कट्टा एकदम आरशासारखा चमकवायचा आहे आपल्याला. तर हे सोल्युशन लावलं होतं छानपैकी, 10 मिनिटं ठेवलं आणि आता पाणी टाकून एकदम डीप क्लीनमध्ये करून घेत आहे. आणि तुम्हाला वायपरनी स्वच्छ करायचं तर वायपरनी पण स्वच्छ करू शकता, पण मी आधी 2-3 वेळा हाताने धुवून काढला आणि नंतर वायपरनी स्वच्छ केला. तर मला असं वाटतं की किचन कट्ट्यावरती जेवढं छान राहील किचन कट्टा, जितका बिना तेलकटचा एकदम चकचकीत राहील तेवढं मुंग्या होत नाहीत. माझ्या किचनमध्ये सध्या तरी मुंग्या होत नाहीत, कारण मी सारखं क्लीन करत राहते. फक्त डीप क्लीन करायला मिळालं नव्हतं खूप दिवस झालं. तर कारण मला असंही व्हिडिओ पण बनवायला मिळाला त्यानिमित्तानं. तर हार्ड वॉटर असल्यामुळं नळ देखील बघा कसे खराब होतात. रोज धुतले तरी नळ खराबच होतात. मग मी हे सोल्युशन बनवून ठेवते आणि रोजच वापरते. तर हे सोल्युशन आपलं स्टीलवरती आपलं छान काम करतं. स्टीलवर पण असं छान असं लावून ठेवायचं, जास्त जोर लावून घासायचं नाही. तर ही फरशी बघू शकता, ह्या फरशीला देखील क्षारचे डाग पडले, तर हिला पण हे सोल्युशन लावूया आणि स्वच्छ धुवून घेऊया.
तर हे बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्याच्यावरचे पण डाग गेलेले आहेत, नळावरचे पण डाग गेलेले आहेत. आजूबाजूच्या टाईल्सवरती देखील लावलं होतं हे सोल्युशन, ते देखील एकदम स्वच्छ चकाचक झालेलं आहे. तुम्हाला सिंक घासायचं असेल किंवा सिंकला हे सोल्युशन लावायचं असेल तरी लावू शकता. एकदम छान चकचकीत होतो. काही नुकसान होत नाही आपलं आणि साईड इफेक्ट काय होत नाही त्याचे, कारण आपलं घरचं सोल्युशन आहे. बघू शकता किती छान असं चकचकीत सगळं झालेलं आहे. तर आता हे सोल्युशन खराब झालेलं आहे, तर मग आता टाकूया, दुसरं घेऊया. तर मी 2 चमचे घेतलेलं आहे व्हिनेगर, 2 चमचे पाणी घातलं मिक्स करायचं, एकजीव करायचं. एक कापड घ्यायचं, त्या कापडात हे कापड त्याच्यामध्ये बुडवायचं, थोडंसं पिळून घ्यायचं, जास्त कापडामध्ये हे सोल्युशन येऊ द्यायचं नाही. आणि तुमच्या फ्रीजला जिथे तेलकट डाग पडलेत तिथं हे सोल्युशन लावायचं आणि पुसून काढायचं. तर घासण्याची आवश्यकता पडत नाही, तेलकट फ्रीजचे डाग एकदम लवकर झटपट निघून जातात. तर या सगळ्या टिप्स तुम्ही ट्राय करा आणि मग नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा वाटल्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कुठून बघताय ते, आणि असंच सपोर्ट करत राहा जसं आत्तापर्यंत सपोर्ट केलात आम्हाला. बघू शकता आपल्या टिप्स आणि ट्रिक्स खूप छान काम करत आहेत. आणि हे बघू शकता नव्यासारखं एकदम फ्रेश झालेलं आहे, तर कुठलंही स्क्रॅच आलं नाही. तर कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.